नेहमी पाहतो आपण की तहसील आणि एसडीओ कार्यालय या ठिकाणी काही ना काही गोंधळ चालू राहते. परंतु यावेळेला विषय असा झाला की तहसील एसडीओ कार्यालय असो, ग्रामीण क्षेत्रातले बाकीचेही कोणते डिपार्टमेंट असो, म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाहून राहिलो की आरोग्य विभागची दिसते, त्यानंतर ITI विभागची दिसतात, त्यानंतर महसूल विभागचे इथं आपल्याला कर्मचारी दिसून येतात. नेमका यांचा विषय काय आहे? आपण आलो होतो या ठिकाणी तहसील कार्यालय अचलपूर या ठिकाणी. आतमध्ये गेलो तर एकही कर्मचारी त्या ठिकाणी दिसत नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतो ते या ठिकाणी जवळपास सर्वच डिपार्टमेंटचे कर्मचारी या ठिकाणी दिसून येतात. नेमकं यांची बैठक कशासाठी ते आपण यांच्यासोबत चर्चा करू आणि विचारू. आपल्यासोबत काही कर्मचारी जुळलेले आहेत. सर, नेमकी तुमची ही बैठक कशासाठी, हे आंदोलन कशासाठी? तुम्ही जवळपास 4-5 ठिकाणचे कर्मचारी दिसतात, 4-5 तुमचे प्रभाग हे दिसून राहिले, विभाग. काय नेमकं कारण काय आहे? गेल्या 15 महिन्यापासून समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात आली आणि सरकार हे कर्मचाऱ्याच्या भरोश्यावर चालतं. कोणतेही शासन हे कर्मचाऱ्याशिवाय चालू शकत नाही. शासनाच्या ज्या ज्या विविध योजना आहेत त्याचा प्रमुख खांब कोण असेल तो कर्मचारी आहे. त्या कर्मचाऱ्याच्या मागण्या किमान काय त्या सांगण्यासाठी जर तुम्हाला सत्तेत वेळ नसेल तर मग फक्त सत्तेच्या लाभार्थी योजना तुम्ही आणताना तुमच्याकडे पैसा असतो किंवा बऱ्याचशा पाण्यासारखा पैसा उत्मात करणाऱ्या विविध माध्यमातून आपण बघतो. त्या धर्माच्या आधारित असतो तो भाग वेगळा, पण त्यासाठी तुम्हाला पैसा असतो. पण कर्मचाऱ्याच्या ज्यांच्या भरोश्यावर तुम्हाला सत्तेमध्ये विविध योजनाचं कामं करायची असतात त्यासाठी तुम्हाला मागण्यामध्ये तुमचं लक्ष नाही आहे. ज्यामध्ये सरकारनेच घोषित केलेली सुधारित निवृत्ती पेन्शन योजनेबाबत सरकारच्या अजून कुठलाही कशा पद्धतीने राबवणार आहे त्याबद्दल नेमकी SOP त्या ठिकाणी आलेली नाही आहेत. 10-20 ठिकाणचे 30चे लाभच्या बाबतीत अजून सरकार पद्धतशीरपणे उत्तर देत नाही आहे. तसंच कर्मचाऱ्यावर आता स्टंटबाजीचं या ठिकाणी कार्यक्रम राजकीय असतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होतात. त्या बाबतीत कुठली अजून ठोस कारवाई त्या ठिकाणी होत नाही. तो त्या ठिकाणी मारण असेल तर तो अजामीन पात्र असावा, त्या बाबतीतचा विषय आहे. क्लास 4 मध्ये ज्या पद आहेत त्याच्या भरती बंद आहेत. म्हणजे किमान जे गरीब शेतकऱ्याची शेतमजुरीची लेकरं किमान क्लास 4 पदावरही भरती होऊ नये का? यांचं कंत्राटी करून खाजगी करून सगळ्याच्या सगळा माल तुम्हाला मेनच्या मोठमोठ्या उद्योगपतीच्या घशात घालायचा आहे. मला काय म्हणायचं आहे की आउटसोर्सिंगच्या नावाच्या खाली 30,000 रुपये ऑन रेकॉर्ड पैसा दाखवला जातो आणि कंत्राटदाराच्या माध्यमातून मोजका 10-15,000 रुपये त्याच्या खिशात देतात आणि 15,000 मोठमोठ्या उद्योगपतीच्या खिशात घालण्याच्या योजना आणल्या जातात. कर्मचारी त्यावेळेस बोलायचं नाही का? आम्ही या देशातील घटक नाही का? अशा 20 एकूण 17 मागण्यासाठी आम्ही संप पुकारलेला आहे आणि जोपर्यंत याबाबत सरकारचे पॉझिटिव्ह कुठं रिस्पॉन्स येत नाही हा संप सुरू राहील. जवळपास 17 मागण्या यांच्या आपल्याला दिसून येतात. सोबतच आपण पाहिलं की गुडसुंदरे साहेब आहेत, आपण यांना SDO कार्यालय या ठिकाणी कार्यरत पाहिलं. 17 मागण्या आहेत आणि आपल्या ठिकाणी या ठिकाणी दिसून येतात की विविध तुमच्या विभागातले इथं कर्मचारी दिसून येतात. 17 मागण्यामध्ये कोणकोणत्या मागण्या अशा आपल्या? जवळपास आमच्या 18 मागण्या आहेत आणि या संदर्भात विविध वर्तमानपत्रात त्या आलेल्या आहेत. त्या 18 मागण्या आपण बघू शकता. कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न आहेत त्या आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी अखेर बेमुदत संपाचं हत्यार उपसलेलं आहे आणि राज्यभरात सर्वीकडे हा आमचा बेमुदत संपाचा कार्यक्रम सुरू आहे. याच्यात विविध महसूल असेल, ITI असेल, आरोग्य विभाग असेल, त्यासोबत इतरही सर्व आमच्या मित्र संघटना याच्यात कार्यरत आहेत आणि काम करत आहेत. हा अतिशय जोपर्यंत शासनाचे या आमच्या मागण्यांकडे लक्ष जात नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील. गुडसुंदरे साहेबांनी म्हटलं की जिथपर्यंत मागण्या पूर्ण त्यांच्या होत नाही तोपर्यंत पाहिलं आपण या ठिकाणी जोरदार नारे होत आहेत आणि या ठिकाणी आपल्याच इथल्या आरोग्य विभागचे काही कर्मचारी या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी पाहता तुम्ही महिला कर्मचारी आहेत आणि सोबत हे नवले दादा आहेत. नेमकं तुमच्या मागण्या कोणत्या? कारण की महसूल विभाग वेगळा पडते आणि तुमचा आरोग्य विभाग वेगळा पडते, म्हणजे तुमच्या सोबत मागण्या आहेत की आपल्या वैयक्तिक वेगळ्या मागण्या आहेत? ह्या ज्या काही मागण्या आहेत, आम्ही सर्व कर्मचारी एक आहोत. जो कर्मचाऱ्यांना जो मान सन्मान पाहिजे तो सर्वच कर्मचाऱ्यांना लागतोय. त्यात विशेषतः आम्हाला जुनी पेन्शन ही एक आमची खूप चांगली मागणी आणि न्यायिक मागणी आहे. त्याचबरोबर आमच्या एक आरोग्य विभागात जे खाजगीकरण होत आहे, खाजगीकरणामध्ये सर्व
कंत्राटी पद्धतीने जे पद भरत आहे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. कारण की जे कंत्राटी पद्धतीने जे एखाद्या एजन्सी मार्फत जे कर्मचारी भरल्या जातात तर ते कर्मचारी कुठल्याही प्रकारचे ट्रेन नसतात, त्यांना त्यांचे गांभीर्य नसते कामाचं आणि ते कामामध्ये हलगर्जीपणा करतात आणि त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतो. तर आमची एक दुसरी आणि महत्वाची मागणी म्हणजे की आरोग्य विभागात जे कंत्राटीकरण, खाजगीकरण, आउटसोर्सिंग मार्फत ज्या जागा भरल्या जात आहेत त्या बंद करण्यात याव्या. तसेच जे आमच्या परिचारिका भगिनी बंधू आहेत तर त्यांच्या जे नियुक्तीचे जे दिनांक आहेत तर त्यांच्या ज्या सेवा जी नियमित सेवा ही त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून करण्यात यावी. जे की शासनाने 2015 विशेष लेखी परीक्षा घेऊन त्यांची सेवा 2015 पासून नियमित केली होती. परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्यांची सेवा ही त्यांच्या रुजू दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी. ही आमची एक मागणी आहे याच्यात विशेष. वेगवेगळ्या विविध डिपार्टमेंटचे या ठिकाणी कर्मचारी असल्यानंतर या ठिकाणी पाहतो आहे की जोरदार प्रतिक्रिया यांनी दिली आणि यांच्या घोषणाबाजी सुद्धा आपण पाहिल्या. यांच्या मागण्या ज्याही 17-18 मागण्या आहेत या पाहिला आपण की आज यांनी अचलपूर तहसील या ठिकाणी गाठलेला आहे. अचलपूर तहसीलच्या एकदम उपोषण जवळपास ही आंदोलनासारखा हा पवित्रा यांनी उचललेला आहे आणि जिथपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे ठाम या ठिकाणी बसलेले राहतील असं यांचं म्हणणं. स्वतःची आई आपल्या स्वतःच्या बाळाला रडल्याशिवाय दूध नाही पाजत. तो जेव्हा जास्त जोरानं तोपर्यंत हिला असं वाटतं की हे काम करून घेऊ, हे आवरून घेऊ, हे करून घेऊ आणि जेव्हा तो जास्त जोरानं रडते तेव्हा ती स्वतःची आई सुद्धा मग नंतर येते. म्हणून तर तुमच्यात किती एनर्जी आहे, तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या मांडायच्या आहेत, तुम्हाला ज्या तुमच्या मागण्या मंजूर करायच्या आहेत, तुम्हाला ज्या तुमच्या मागण्या रेटायच्या आहेत, तुमच्यात किती एनर्जी आहे की नाही आहे की एनर्जी? जुनी पेन्शन शासकों होश में आके बात तो तुमको करनी होगी हमारी पेंशन अरे शासकों होश में आके बात तो तुमको करनी होगी हमारी पेंशन देनी होगी अरे शासकों होश में आके बात तो तुमको करनी होगी हमारी पेंशन देनी होगी हमारी पेंशन देनी होगी जो हम पे राज करेगा वो पेंशन की बात करेगा, जो हम पे राज करेगा वो पेंशन की बात करेगा, जो हम पे राज करेगा वो पेंशन की बात करेगा. पेन्शन आपल्याला 42 पाहिजे, 42 पाहिजे, पेन्शन आपल्याला, पेन्शन आपल्याला, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. मित्रांनो